नमस्कार, मी पंकज शिरभाते. अर्थसंकल्प नियम पुस्तिका या विषयावर आपल्याशी हितगुज साधणार आहे. यापूर्वीच्या भागात मित्रहो आपण अर्थसंकल्प काय असतो किंवा शासकीय लेखांची रचना कशी असते, एकत्रित निधी काय, आकस्मिकता निधी काय, लोकलेखा काय, या सगळ्या गोष्टींची एक आपण एकत्रित सांगड घातलेली होती. या गोष्टी आपण समजून घेतल्या होत्या. अर्थसंकल्प तयार करत असताना किंवा आपण जेव्हा केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला जातो तेव्हा वृत्तपत्रांमध्ये आपण पाहतो एक दोन गोल दाखवलेले असतात. पैसा आला कसा, पैसा जाणार कसा. मग अशा वेळी आपल्याला लक्षात येते की येणारा पैसा आपल्याकडे 100 पैसे आहेत आणि खर्च होणारे आपल्याकडे पैसे खर्च जे होणार आहेत ते 104 पैसे आहेत. मग हे 4 पैसे कुठे कसे खर्च होणार? हे 4 पैसे म्हणजे उत्पन्नापेक्षा जर खर्च जास्त असेल तर हे जे 4 पैसे होत आहेत जास्तीचे खर्च, याला म्हटलं जाते तूट, वित्तीय तूट आहे. जसं आपण एकत्रित निधीतलं पाहिलं होतं की महसुली विभाग किंवा भांडवली विभाग, मग त्या पद्धतीने खर्च जास्त असेल तर ती महसुली तूट आहे, ती भांडवली तूट आहे. या अशा पद्धतीची ही अर्थसंकल्पीय वित्तीय तूट असते. मित्रहो, हे बजेट तयार झाल्यानंतर सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की काही प्रमाणात आपले अंदाज चुकले. मुळातच ते अंदाजपत्रक आहे, त्याच्यामुळे त्यातले अंदाज काही प्रमाणात चुकणार आहेत हे गृहीत आहे. पण हे चुकीचं प्रमाण किती असावं? तर हे 5% प्लस मायनस याच्यापेक्षा जास्त असू नये. पण तरी सुद्धा काही आपल्या आवाक्या बाहेरच्या परिस्थितीमुळे हे अंदाज चुकीचे ठरायला सुरुवात होतात. मग अशा वेळी याला तरतूद काय, याला उपाय काय? तर अशा वेळी आपण सुधारित अंदाजपत्रक सादर करत असतो. आपण सुधारलेले अंदाज किंवा अर्थसंकल्पात त्याला परवानगी घेत असतो. ही पद्धती कशी आहे? तर नियमितपणे तुम्ही आम्ही आपल्या आपल्या ऑफिसमध्ये हे काम करत असतो. प्रत्येक आर्थिक वर्षातले 4 महिने आटोपल्यानंतर आपण खर्चाचा आढावा घेतो आणि त्याच्यावर आधारित 4माही अर्थसंकल्प आपण सादर करत असतो. म्हणजे आपण नेमकं करतो काय? तर आपल्याला पूर्ण वर्षभरासाठी तरतूद दिलेली होती 100 रुपये वेतनासाठीची. म्हणजे अपेक्षित आहे सुरुवातीच्या 4 महिन्यात तुमचा खर्च होणं अपेक्षित होतं 35 ते 40 रुपये. पण त्याच्या अगेन्स्ट तुमचा खर्च झालाय 50 रुपये. म्हणजे जेवढी तरतूद तुम्हाला 6 महिन्यांसाठी हवी होती त्यातली 50 तेवढी तरतूद तुमची त्या 3-4 महिन्यातच संपलेली. म्हणजे तुम्हाला तुमचे अंदाज, तुमचे अर्थसंकल्प सुधारित करण्याची गरज आहे. मग अशा वेळी आपण ते 4 महिन्यांचा झालेला खर्चावर आधारित पुढील 8 महिन्यात किती खर्च लागणार आहे ह्याचे अंदाज व्यक्त करतो. त्याच्यासाठी आपण सुधारित अंदाजपत्रक, 4माही अंदाजपत्रक सादर करतो. साधारणतः जुलै पर्यंतच्या खर्चाचे अंदाज आपल्याला 1 सप्टेंबर पर्यंत 4माही अंदाजपत्रक सादर करायचं आहे. त्याच पद्धतीने वर्षातले 8 महिने झाल्यानंतर किती खर्च झालेला आहे आणि पुढील 4 महिन्यात किती खर्च होणार आहे याच्यासाठी आपण 8माही अंदाजपत्रक सादर करतो. शासनाला ह्या तरतुदी 5 जानेवारी पर्यंत पोहोचणे गरजेचं असतं. अशाच सारखं एक 9माही अंदाजपत्रक आहे. 9माही अंदाजपत्रकात साधारणतः वर्षभरात 9 महिन्यांमध्ये किती खर्च झालाय आणि पुढील 3 महिन्यात किती खर्च अपेक्षित आहे याचे अंदाज व्यक्त करायचे असतात 5-6 फेब्रुवारी पर्यंत. 11माही अंदाजपत्रक सुद्धा एक तरतूद आहे. त्या पद्धतीने 11 महिन्यात किती झालं आणि शेवटच्या 1 महिन्यासाठी आपल्याला काही रिअप्रोप्रिएशन करायचे आहेत का याचे अंदाज घेतले जातात. एक वार्षिक अंदाज आपण व्यक्त केलेलेच होते, वार्षिक विवरणपत्र आपण पाहिलेलं आहे. ह्या पद्धतीने अंदाजपत्रक वर्षभरात आपल्याला सुधारित करता येतात. त्याला वेळोवेळी विधानमंडळाची मान्यता सुद्धा घेतली जाते. मित्रहो, हे बजेट तयार करत असताना हे सगळे अर्थसंकल्प तयार झाल्यानंतर ह्याची काही महत्वाची प्रकाशने आहेत, काही बुक्स आहेत. जसं आपल्याला माहित असेल तर ग्रीन बुक आहे, व्हाईट बुक आहे, ब्ल्यू बुक आहे. ग्रीन बुक मध्ये काय असतं प्रामुख्याने? तर जे काही अर्थसंकल्पीय निवेदन त्यात प्रामुख्याने दिलेलं असतं, विवरणपत्रे त्यात असतात. म्हणजे काय? तर या अर्थसंकल्पात कोणकोणत्या बाबींवर प्रामुख्याने खर्च करायचा आहे, राज्य शासनाची धोरणं काय आहे, काय त्याच्यात नमूद केलेलं आहे, याचा संपूर्ण समावेश जो असतो तो ग्रीन बुक मध्ये असतो. दुसरं आहे व्हाईट बुक. प्रत्येक प्रशासकीय विभाग निहाय वेगवेगळ्या योजनांवर किती खर्चाची तरतूद पूर्ण राज्यासाठीची दिलेली आहे, ह्या सर्व रकमा एकत्रितरित्या दाखवल्या जातात. ते आहे व्हाईट बुक.
जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारची देयकं सादर करतो किंवा तरतुदी पाहायच्या असतात तेव्हा कोणत्याही परिस्थितीत व्हाईट बुक मध्ये पूर्ण राज्यासाठी त्या त्या योजनांवर दिलेल्या खर्चाच्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन खर्च करता येणार नाही, हे महत्वाची गोष्ट आहे. व्हाईट बुक हे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, कारण त्यात जो आकडा, जो फिगर, जी रक्कम, जी तरतूद आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्या पलीकडे आपल्याला खर्च नाही करता येणार. तिसरं आहे ते म्हणजे ब्ल्यू बुक. व्हाईट बुक मध्ये ज्या ज्या तरतुदी दिल्या, ज्या ज्या योजना सुरू करण्यात आल्या त्या पद्धतीवर, त्या योजनांवर कशा पद्धतीने खर्च होणार आहे या सगळ्याचं विस्तृत निवेदन त्या ब्ल्यू बुक मध्ये दिलेलं आहे. हे तीनही प्रकाशनं आपल्यासाठी फार महत्वाची असतात, तीनही पुस्तकं फार महत्वाची असतात. व्हाईट बुक त्यातल्या त्यात सर्वात जास्त महत्वाचं असतं. मित्रहो, आपल्याला लक्षात येईल की विधानमंडळ या सर्व बाबींवर, या संपूर्ण अर्थसंकल्पावर, राज्याच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर फार बारकाईने लक्ष ठेवलं असते. याच्यासाठी विधानसभेच्या, विधानमंडळाच्या वेगवेगळ्या समित्या सुद्धा काम करत असतात. त्यातली प्रमुख एक समिती असते ती म्हणजे लोकलेखा समिती. 3 समित्या आहेत. लोकलेखा समिती आहेत, अंदाज समिती आहे, व्यय अग्रक्रम समिती आहे. लोकलेखा समितीचं काम त्यातल्या त्यात फार महत्वाचं आहे. लोकलेखा समिती काय करते नेमकं? लोकलेखा समिती ज्या ज्या बाबींवर खर्च दिलेला होता त्या बाबींवर दिलेल्या खर्चापेक्षा जास्त खर्च झालेला आहे काय, झाला असल्यास त्याची कारणं व्यवस्थित आहे काय, ह्या सगळ्या बाबी लोकलेखा समिती पाहत असते. त्याचप्रमाणे दरवर्षी महालेखापाल कार्यालयातर्फे एक संपूर्ण वर्षभराच्या खर्चावर आधारित असा एक रिपोर्ट तयार केला जातो, तो शासनाला सादर केला जातो. या रिपोर्ट मध्ये जे काही मुद्दे त्यांनी नमूद केलेले आहे यावर साधक बाधक चर्चा केली जाते. आणि लोकलेखा समितीचं सर्वात महत्वाचं काम ते आहे की प्रशासकीय विभाग निहाय झालेला खर्च त्यातल्या तरतुदीनुसार झाला आहे की नाही हे तपासणं त्याचं प्रामुख्याने काम. अंदाज समिती दुसरी महत्वाची समिती आहे, अंदाज समिती. अंदाज समितीकडे प्रामुख्याने काय काम आहे तर अंदाज समिती ज्या ज्या मुद्द्यांवर अंदाजपत्रकात तरतूद केलेले आहेत ते अंदाज व्यवस्थित ठरले आहेत की नाही, ज्या पद्धतीने ते बजेट तयार करण्यात आलं आहे ते प्रॉपरली त्यातल्या सगळ्या मेथड्स, क्रायटेरियाज फॉलो झाले आहेत की नाही ही पाहण्याची प्रमुख जबाबदारी असते, ती म्हणजे अंदाज समितीची. तिसरी एक महत्वाची समिती आहे ती म्हणजे व्यय अग्रक्रम समिती. यात वित्त सचिव, वित्तमंत्री, मुख्य सचिव यांचा सुद्धा समावेश असतो. व्यय अग्रक्रम समिती म्हणजे काय तर वेगवेगळ्या वेळी आपण पाहत असतो की राज्याला वेगवेगळ्या परिस्थितीत काही अत्यावश्यक बाबींवर खर्च करणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी काही नवीन पदं निर्माण करावी लागतात, काही नवीन योजना सुरू कराव्या लागतात. हे सुरू करत असताना त्याच्यासाठीचा जो होणारा खर्च आहे त्याची प्रायोरिटी ठरवणे, त्याचा अग्रक्रम ठरवणे, त्याचं महत्व ठरवणे हे सगळं काम व्यय अग्रक्रम समिती करत असते. आपण मगाशी एक शब्द पाहिला होता की आकस्मिकता निधीतून खर्च करता येतो. विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यावर आकस्मिकता निधीतून खर्च करायचा असेल तर ज्या बाबीवर खर्च करायचा आहे ती बाब या व्यय अग्रक्रम समिती समोर ठेवावी लागते. व्यय अग्रक्रम समितीने मान्यता दिल्यानंतरच आपल्याला आकस्मिकता निधीतून खर्च करता येईल, त्याच्याशिवाय आपल्याला हा खर्च करता येणार नाही. म्हणून विधानसभेच्या, विधानमंडळाच्या तीनही समित्यांचं या ठिकाणी अतिशय जास्त महत्व आहे. मित्रहो, या समित्यांसोबतच आपल्याला असं लक्षात येईल की त्याच्याशिवाय सुद्धा काही खर्च शासनाला करावे लागतात की ज्याची तरतूद अर्थसंकल्पात केलेली नाही. असे कोणते आहेत? बरेचदा काही न्यायालयीन प्रकरण उद्भवतं, कुणाला काही नुकसान भरपाई द्यावी लागते, काही बाबतीत शासनावर भार येतो खर्चाचा. ह्याच्यासाठी जो काही खर्च केला जातो तो आहे भारित खर्च, ज्याला आपण म्हणतो चार्जड एक्सपेंडिचर. चार्जड एक्सपेंडिचर म्हणजे काय? मुळातच एक्सपेंडिचर किंवा खर्चाचे 2 प्रकार आहेत, चार्जड एक्सपेंडिचर आणि वोटेड एक्सपेंडिचर. वोटेड म्हणजे काय तर दत्तमत, ज्याला ज्या खर्चाची तरतूद केली आहे, ज्याच्यात अर्थसंकल्पात तरतूद केली आहे त्याला विधानमंडळाची मान्यता मिळाली आहे म्हणजे तो वोटेड आहे, म्हणजे तो दत्तमत खर्च आहे. पण ज्या बाबी आपल्या आवाक्याबाहेरच्या आहेत, न्यायालयाने सांगितलं की या प्रकरणात अशी अशी भरपाई द्या, अशा वेळी तो वेळेवर निर्माण झालेला खर्च आहे. पण न्यायालयाने महत्त्वाची सांगितलंय त्यामुळे त्याचं महत्त्व लक्षात घेऊन आपल्याला त्या खर्चासाठीची तरतूद करायची आहे, त्याला आपण म्हणतो तो म्हणजे भारित खर्च, चार्ज एक्सपेंडिचर. मित्रहो, राज्य शासनाचे वेगवेगळे अंग, वेगवेगळे विभाग
वेगवेगळ्या आस्थापना या संपूर्ण अर्थसंकल्पासाठी काम करत असतात। या संपूर्ण शासकीय लेखाच्या रचनेत एक महत्त्वाचा आणखी घटक असतो, तो म्हणजे महालेखापाल कार्यालयाचा। महालेखापाल कार्यालयाची प्रमुख जबाबदारी काय, तर ज्या ज्या तरतुदी वेगवेगळ्या विभागांना वेगवेगळ्या योजनांसाठीच्या दिलेल्या आहेत त्याच्यावर ती तरतूद किती खर्च झाली आहे याचे क्वार्टरली रिपोर्ट्स त्यांना शासनाला सादर करायचे असतात। मग सुरुवातीच्या 4 महिन्यातले जे रिपोर्ट्स आहेत ते त्यांना सादर करायचे आहेत 1 नोव्हेंबर पर्यंत। त्यानंतर सुरुवातीच्या 8 महिन्यातले जे काही खर्च आहे त्याचे रिपोर्ट्स त्यांना द्यायचे आहेत 5-6 जानेवारी पर्यंत। त्याच पद्धतीने 9 महिन्यात किती खर्च झालाय याचे सुद्धा रिपोर्ट्स त्यांना फेब्रुवारी पर्यंत द्यायचे आहेत। अगदी याच पद्धतीने 11 माहीचा खर्च आणि संपूर्ण वर्षाचा मार्च पर्यंतचा एक अंदाजित खर्च याचे रिपोर्ट्स त्यांना द्यायचे असतात जून महिन्यापर्यंत। आणि संपूर्ण आर्थिक वर्षाचा जो काही खर्च झालेला आहे याचे अंतिम आकडेवारी जी महालेखापाल कार्यालय राज्य शासनाला सादर करत असते ती साधारणतः 20 सप्टेंबर पर्यंत। या खर्चावर आधारित किती तरतूद दिली होती आणि खर्च किती झालेला आहे याचा सगळा एकत्रित गोषवारा महालेखापाल कार्यालय राज्य शासनात सादर करत असते आणि राज्य शासन त्यावर आधारित आपला संपूर्ण योजनांचा आढावा घेत असते। मित्रहो, अर्थसंकल्प शासकीय लेखा यात जर लक्षात घेतलं आपण तर खालच्या पातळीवरील कार्यालयापासून तर राज्य शासन आणि केंद्र शासनाचा महालेखापाल कार्यालय, त्याचप्रमाणे काही राष्ट्रीयकृत बँका या सगळ्यांचा एकत्रित समावेश यामध्ये होत असतो। ह्या सगळ्या शासकीय लेखांची रचना या 3-4 कार्यालयांमार्फत वेगवेगळ्या आस्थापनांमार्फत केली जाते आणि म्हणून जेवढी तरतूद दिलेली आहे त्यावर आधारित खर्चाचे आकडे, त्यावर सगळे काही रिपोर्ट्स एजी ऑफिस बनवतं आणि एजी ऑफिस राज्य शासनाला सादर करतं आणि हा पूर्ण शासकीय लेखाचा एक जो सर्कल आहे हे सर्कल या ठिकाणी कंप्लीट होतो। धन्यवाद।